सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। डिसेंबरपर्यंत 80 लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार असा विरोधकांचा आरोप आहे। नाही, विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत। आम्ही साधारणपणे जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत। गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत। खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेला आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत। पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे। लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत। केवळ फेब्रुवारीचा हा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये नाही, साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं, ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3-3.5 हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं। तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं, त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित करणार आहोत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या तुमच्या 20व्या हप्त्याबद्दल वाट पाहत आहात तर महिला दिनी या ठिकाणी तुम्हाला हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। त्याच्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे, तीच माहिती आपण पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही 20व्या हप्त्याची म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। कारण की बघा, मागचे जवळपास 7 ते 8 हप्ते जे आहेत ते वेळेवरती जमा होताना दिसत नाहीत, त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत नाहीत। तर लाडक्या बहिणी ची मागणी देखील आहे की प्रत्येक महिन्यासाठीची एक तारीख फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। तुम्हालाही काय वाटतं या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा जर तुम्हाला 1 तारीख फिक्स करावी असं तुम्हाला वाटत असेल तर, कारण की तुम्हाला त्याचा मोठा फायदा देखील होऊ शकतो वेळेवरती पैसे भेटल्यास। तर काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूयात, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला जर 19वा हप्ता जमा झाला असेल म्हणजे जानेवारी महिन्याचा, तर हा फेब्रुवारी महिन्याचा देखील तुमचा प्रलंबित हप्ता जमा होऊ शकतो। कारण की मार्च महिन्याचा पहिला आठवडा सुरू झालेला आहे, संपत आलेला आहे, तरी देखील अजून याचा GR आलेला नाही किंवा याची फिक्स डेट ठरवण्यात आलेली नाही। मात्र महत्त्वाची न्यूज आली आहे बघा, राज्यातील कोट्यवधी महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याबाबत एक अखेरची महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे। 8 मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्य सरकार महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्याची दाट शक्यता आहे। बघा, मागच्या वेळेस देखील 8 मार्चला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जमा करण्यात आलेला होता। तर यावेळेस देखील अशाच पद्धतीने तुम्हाला हा फेब्रुवारी महिन्याचा राहिलेला हप्ता जो आहे 8 मार्च महिला दिनाचं औचित्य साधून जमा होण्याची शक्यता असू शकते, त्याबद्दलचा निर्णय होऊ शकतो। तुम्हालाही वाटतं का 8 मार्चला महिला दिनाच्या
निमित्ताने या ठिकाणी तुमचा हा प्रलंबित फेब्रुवारी महिन्याचा जो आहे 20वा हप्ता तो जमा व्हावा आणि मार्च महिन्याचा हप्ता देखील त्याच्यासोबत जमा झाल्यास लाडक्या बहिणींना डबल या ठिकाणी गिफ्ट भेटू शकतं, म्हणजे टोटल 3,000 रुपये या ठिकाणी जमा होऊ शकतात. परंतु सध्या तरी फेब्रुवारीचा जो तुमचा स्थगित हप्ता आहे तो भेटणं गरजेचं आहे. मग मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढं ते मार्च महिन्याच्या पुढच्या संपल्यानंतर पुढच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये हे पैसे भेटण्याची शक्यता असू शकते. मात्र फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये 8 मार्चच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर जमा होण्याची शक्यता आहे. बघा, सरकारकडनं महिला दिनाचे औचित्य साधून या निधीचे वितरण करण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळेच मार्चच्या पहिल्या आठवड्यातच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ही आनंदाची बातमी येऊ शकते. तांत्रिक प्रक्रिया असेल तर ती संपूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल सरकारने महिलांना वेळेत लाभ देण्यासाठीच्या हालचाली वेगाने सुरू केलेल्या आहेत. संपूर्ण प्रक्रिया जी आहे जेणेकरून अडथळा निर्माण होऊ नये त्याच्याबद्दल जी कार्यवाही आहे, तांत्रिक प्रक्रिया जसं की DBT प्रक्रिया असेल किंवा जे निधी आहे त्याचं निधीचं वितरण करणं असेल, त्याबद्दल ज्या अडचणी असतील त्याच्यावरती कार्य सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरती या निधी वितरणाची तयारी अंतिम टप्प्यात असून 8 मार्चला राज्यभरातील पात्र महिलांना या विशेष भेटीचा लाभ भेटू शकतो. यामुळेच यंदाचा महिला दिन या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खऱ्या अर्थाने खास ठरू शकतो. तर लाडक्या बहिणींसाठी बघा, आता 2100 रुपयाबद्दलची देखील अपडेट आलेली आहे. मागच्या वेळी अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयाबद्दलची घोषणा केली जाईल असं वाटत होतं, मात्र ती झालेली नव्हती. यावेळेस 2100 रुपयाबद्दलची घोषणा होण्याची शक्यता असू शकते. त्याबद्दल नेमकी काय अपडेट आहे ती देखील आपण बघूयात. तर 6 मार्चला सरकार मोठी घोषणा करू शकतं. 2100 रुपयांच्या हप्त्याबद्दल या ठिकाणी निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्यातील कोट्यवधी महिला ज्या सणाची वाट पाहत आहेत तो क्षण म्हणजे अगदी जवळ आला आहे का? लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार की ही केवळ एक चर्चा ठरणार? 6 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिलांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामागील नेमकं सत्य काय आहे ते देखील आपण बघूयात. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय अशी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपये खात्यामध्ये दिले जातात. आतापर्यंत तुम्हाला जवळपास 19 हप्ते जे आहेत जानेवारीपर्यंतचे वाटप झालेले असतील. सर्वांचे 1919 हप्ते आलेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण की काही लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि नोव्हेंबरचे हप्ते देखील स्थगित राहिलेले आहेत आणि जानेवारी महिन्याचा देखील काही लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीत, ज्यामध्ये KYCतील चुकांमुळे या ठिकाणी ही प्रक्रिया प्रलंबित राहिलेली होती. पण आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे. गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर याबाबत चर्चांना जोर देखील धरला होता. विशेष म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता असू शकते असंही बोललं जात आहे. मात्र ही घोषणा आनंदाची बातमी घेऊन येणार की महिलांच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच पडणार याबाबत मात्र अजून अंतिम निर्णय झालेला नाही. राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता बराच काळ लोटला आहे. जवळपास 2 वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हा हप्ता 2100 रुपये केला जाईल असं आश्वासन महायुती सरकारने दिलेलं होतं. मात्र योजना सुरू होऊन आता 2 वर्षाचा टप्पा जवळ येत असतानाही प्रत्यक्ष खात्यात जमा होणारी रक्कम अजूनही वाढलेली नाही. 1500 रुपये दर महिन्याला जमा केले जात आहेत. मागील अर्थसंकल्पात महिलांना मोठ्या घोषणेची अपेक्षा होती, परंतु त्यावेळी देखील या ठिकाणी पदरी निराशाच पडलेली आहे. आता 6 मार्चला या ठिकाणी मोठी घोषणा होऊ शकते. लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव निधी मंजूर होणार का याकडे सर्वांचे या ठिकाणी डोळे लागलेले आहेत. 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत अधिकृतरित्या अद्याप मात्र घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पीय भाषणात याचे प्रतिबिंब उठू शकते, त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. बघा, आर्थिक गणित काय आहे नेमकं त्याच्याबद्दलचं या ठिकाणी रिअल वास्तव काय आहे. एकीकडे हप्त्याची चर्चा सुरू असताना फेब्रुवारी महिन्याच्या राज्याच्या तिजोरीवरील बोजा दुर्लक्षित करून चालणार नाही. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवरती तब्बल वर्षाला 36,000 कोटी रुपयांचा आर्थिक अतिरिक्त भार जो आहे तो पडत आहे. राज्याची सध्याची वित्तीय तूट आणि कर्ज पाहता नवीन सवलती जाहीर करणे सरसकटी मोठं आव्हान आहे. तर राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी 3.5 वर्षांच्या काळात राज्यात कोणतीही मोठी निवडणूक नाही. सहसा लोकप्रिय या निवडणुकीच्या तोंडावरती घोषणा ज्या आहेत या ठिकाणी केल्या जातात, ज्या पण लोकप्रिय ज्या घोषणा असतील. सध्या निवडणुकीचे कोणतेही दडपण नसल्यामुळे सरकार आर्थिक शिस्त पाळण्यासाठी या योजनेचा हप्ता वाढवण्याची शक्यता कमी असल्याचंही बोललं जात आहे. मात्र त्यामुळे 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींचा आनंद द्विगुणित करतात की राज्याच्या तिजोरीचा विचार करून जैसे ते स्थिती ठेवतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. तर लाडक्या बहिणींनो 2100 रुपयाबद्दलचा
हा निर्णय जो आहे तुम्हाला 6 मार्चला पाहायला भेटेल. त्याच्याबद्दल अजून कुठलीही अधिकृत बातमी देण्यात आलेली नाही की या ठिकाणी सरकारकडनं 6 मार्चला घोषणा केली जाईल म्हणून. मात्र 6 मार्चला घोषणा होण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री काय घोषणा करतायत ते पाहणं गरजेचं आहे. जसं अजून याबद्दल नवीन अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी नक्की शेअर केलं जाईल. तर फेब्रुवारी महिन्याचा तुमचा लाभ जो आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याची देखील आपण अपडेट बघितलेली आहे. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.